हॅलो. नमस्कार सर्व माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना. कसं काय, मजेत का? मजेतच राहायचं. तर मी नकुल नखाते, स्वागत आहे आपलं नखाते गुरुजी एज्युकेशन मध्ये. आज आपण एक जो कॉमन टॉपिक आहे, महत्वाचा टॉपिक आहे ऑल ओव्हर 11-12 साठी पण, ग्रॅव्हिटेशन बघणार आहोत. आता ग्रॅव्हिटेशन टॉपिक स्टेट बोर्ड जे महाराष्ट्र बोर्ड आहे त्याचा सायन्स पार्ट 1 मध्ये 10वीला सायन्स पार्ट 1 मध्ये पहिला महत्वाचा टॉपिक आहे, फर्स्ट लेसन आहे. सीबीएसई बोर्ड मध्ये पण ग्रॅव्हिटेशन टॉपिक कॉमनली घेतला जातो. त्यामुळे 11वी-12वीच्या हिशोबाने हा खूप महत्वाचा बेसिक टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशनच्या हिशोबाने. ओके. आणि बोर्ड एक्झामच्या पण हिशोबाने चालू करूया आज. मग ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय बघा. आपण सविस्तर सर्वात पहिले ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, त्याचं जे इंट्रोडक्टरी पार्ट आहे म्हणजे इंट्रोडक्शन आहे ते आज सविस्तर आपण समजून घेणार आहोत. चालते. नंतर हे समजून घेतल्याच्या नंतर आपण ह्या स्लाइड्सद्वारे त्याची एक रिव्हिजन मारणार. ओके. पहिले कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. चालू करायचा मग आजचा हा टॉपिक. आणि लक्षात घ्या, हा टॉपिक एकदम छान आहे, मजेदार आहे, इंटरेस्टिंग आहे. कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची काळजी नाही. आणि मी आहे म्हटल्यावर समजायचा विषयच नाही, ते समजूनच जाते. ठीक आहे. चला चालू करूया आपण. ग्रॅव्हिटेशनचा कितवा पार्ट? पहिला पार्ट, इंट्रोडक्शन टू ग्रॅव्हिटेशन. आज आपल्याला इंट्रोडक्शन बघायचं आहे. बघा, पहिले आपण सविस्तर समजून घेऊ ह्या गोष्टी. बघा, आता सर्वात पहिले ग्रॅव्हिटेशन या कन्सेप्टचा शोध कोणी लावला? तर सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. सर आयझॅक न्यूटन यांनी कशाचा शोध लावला? या कन्सेप्टचा, आपल्या कोणत्या? ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. आता ग्रॅव्हिटेशन काय आहे? तर आपण नेहमी ऐकतो ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, की कोणतीही गोष्ट वर फेकल्याच्या नंतर सरळ खाली येते. ठीक आहे. मग ती खाली कशामुळे येते? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे येते, असं आपण सविस्तर बोलत असतो. बर, मग खरं म्हणजे असा जर विचार केला की ग्रॅव्हिटेशन म्हणजे सविस्तर काय, तर सर आयझॅक न्यूटन यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की जेव्हा पृथ्वीच्या जवळपास एरियामध्ये किंवा या पृथ्वीच्या सरफेसवर, समजा ए नावाची एक ऑब्जेक्ट आहे किंवा पृथ्वीचा मी एवढं एरिया गृहीत धरतो की याच्या बाजूचा एवढा मोठा एरिया, याच्यामध्ये कुठे पण गोष्ट असेल, कुठे पण, ठीक आहे, इथे पण, तर ही सगळ्या गोष्टी कुठे ओढल्या जाणार आहेत? पृथ्वीच्या सेंटरकडे. कुठे ओढल्या जाणार आहेत? पृथ्वीच्या सेंटरकडे. म्हणून त्या कुठं आकर्षित होतात किंवा कुठं जाण्याचा प्रयत्न करतात? सेंटरकडे. ठीक आहे. आणि मग त्या गोष्टी आपल्याला खाली येताना जाणवतात. जसं की हा पेन आपण वर फेकला, आता खाली जातोय, पण कोणाकडे जाण्याचा प्रयत्न करतोय? तो जमिनीकडे नाही, पृथ्वीच्या सेंटरकडे, पण मधामध्ये जमीन आहे. ओके. चालतंय. मग हा फोर्स कोणता आहे? जे पृथ्वीच्या सेंटर मधून लागतोय या ऑब्जेक्टवर सर्व ओढण्याचा, त्याला म्हणायचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. असं कोणी सांगितलंय? असं सर आयझॅक न्यूटन यांनी सांगितलेलं आहे. एक प्रचलित स्टोरी पण आहे की सर आयझॅक न्यूटन एका सफरचंदाच्या म्हणजे ऍपल ट्रीच्या खाली बसले होते आणि तेव्हा ऍपल खाली पडला आणि त्यांनी विचार केला की हा ऍपल खालीच का आला, सरळच का खाली आला, आणि त्याच्यामधून आपल्या ह्या कन्सेप्टचा शोध लागला. कोणत्या? ग्रॅव्हिटेशन. ओके. चालते. बर, आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो कोणामध्ये लागते? जसं की मॅग्नेटिक फोर्स माहिती आपल्याला, दोन मॅग्नेटच्या मधात लागते, तसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणत्या गोष्टींच्या मधात लागते? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रत्येक त्या दोन गोष्टीच्या मधात लागत असते ज्यांच्याकडे मास आहे. ज्यांच्याकडे काय आहे? मास आहे. म्हणजे मी सपोज करतो की दोन चेअर्स आहेत आणि त्या दोन चेअर्सच्या भोवती बाकीचं हे सगळं जग आपण कॅन्सल करून टाकू. तर दोन चेअर्स म्हणजे खुर्च्या आहेत, त्यांच्याकडे काही ना काही मास आहे, तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतील. बस, म्हणजे त्यांच्यामध्ये काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग सर ते चेअर्स आपल्या आजूबाजूला तर असतात, मग ते अट्रॅक्ट का होत नाहीत? कारण की इथे एक खूप मोठं मास आहे. म्हणजे कोण? पृथ्वी, ज्याच्याकडे खूप मोठा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होते, ज्याच्याद्वारे, म्हणून सगळ्या गोष्टी कुठं आकर्षित केल्या जातात? सर्वात पहिले पृथ्वीकडे. म्हणून या छोट्या छोट्या मासेस दरम्यान आपल्याला तो फोर्स पाहायला मिळतो का? नाही. ठीक आहे. आता बघा, मग दोन गोष्टी शिकल्या आपण. ग्रॅव्हिटेशनल फोर्स
कोणाच्या मधात अप्लाय होते? अप्लाइड बिटवीन टू मासेस, अप्लाइड बिटवीन एनी टू मासेस, कोणते पण दोन मासेसच्या मधात काय लागते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो. आणि दुसरी काय गोष्ट शिकली आपण की हा फोर्स कुठे बघायला भेटतो? टुवर्ड्स अर्थ बघायला मिळतो. ओके, चालतंय. म्हणजे हा फोर्स वीक फोर्स आहे. कसा फोर्स आहे? वीक फोर्स. वीक फोर्स म्हणजे काय की बघा, छोटे छोटे जर मॅग्नेट आहेत तरी पण तिथं आपल्याला ते अट्रॅक्शन किंवा रिपल्शन पाहायला भेटते त्याच्यामध्ये, परंतु इथे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी घेतल्या तरी त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिसत नाही. कधी दिसतोय तो? की जेव्हा खूप मोठी पृथ्वीचा आपण विचार केला, म्हणजे मास खूप मोठे आहे, तेव्हा ते ओढताना आपल्याला दिसते. आलं लक्षात? मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा फोर्स आहे? विकेस्ट फोर्स आहे किंवा वीक फोर्स आहे ऍज कम्पेअर टू इतर फोर्स. परंतु हा फोर्स जगामध्ये सगळीकडे लागताना दिसतो, जरी आपण वीक आहे म्हणतो. जसं की पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधात कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. म्हणूनच तर पृथ्वी दुसरीकडे नाही चालली, त्या सनच्याच भोवती पकडल्या गेलेली आहे. नंतर तसाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वी आणि चंद्राच्या मधात लागतो. म्हणूनच चंद्र इकडे तिकडे न जाता पृथ्वीच्या त्या एका विशिष्ट ऑर्बिट मध्येच फिरा लागला. बरोबर आहे? बर, मग हा फोर्सचा इम्पॅक्ट कसा आहे? खूप मोठा आहे. इम्पॅक्टफुल फोर्स आहे हा, की सगळीकडे याचाच इम्पॅक्ट आहे. असा हा आपला कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. काय काय शिकलं मग? कोणामध्ये लागतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स? ज्यांच्याकडे मास आहे. ठीक आहे, मग कमी मास असल्यावर त्याच्यामध्ये सध्या दिसून येतो का? नाही. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिसून कशामध्ये येते? एकदम पृथ्वी, चंद्र, सूर्य किंवा ह्या पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टी ओढल्या चालल्या, म्हणजे मोठ्या मोठ्या मासेस मध्ये हे फोर्स दिसून येते. कारण की हा फोर्स कसा फोर्स आहे? वीक फोर्स म्हणून मोठ्याच मासेस मध्ये दिसून येते. आणि तिसरी गोष्ट काय शिकली? जरी आपण वीक म्हटलं, परंतु सगळ्या जगभर आपल्याला याचा इम्पॅक्ट बघायला मिळतो. ओके, आता आपण काय करू? आपल्या ज्या रिव्हिजन साठी स्लाइड्स आहेत त्याचा आपण समोर विचार करू. बघा आता, डेली लाईफ ऑब्झर्वेशन. ऍपल फॉल्स फ्रॉम ट्री, की एक ऍपल पडते. रेन फॉल्स डाऊनवर्ड, की पाऊस खालीच का पडतो? कारण की तिथे पण ग्रॅव्हिटेशन अप्लाय होते त्या ढगांद्वारे पडणाऱ्या पाण्यावर, आणि पाणी कुठे ओढल्या चाललं? पृथ्वीच्या सेंटरकडे, म्हणजेच कुठं? पृथ्वीकडे. नंतर बॉल थ्रोन अपवर्ड कम्स बॅक. आता बघा, जो बॉल वर फेकला तो कुठे येते? खाली येते. नंतर आपण पण पृथ्वीवर असे टेकलेले का हो? चिटकलेले का हो? आपण वर का नाही उडा लागलो? इकडे तिकडे काय नाही जा लागलो? कारण की आपल्याला कोणी पकडून ठेवलेलं आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्सने पकडून ठेवलेलं आहे. मग का होते हे? ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, चालते. त्याच्यानंतर स्पेस ऑब्झर्वेशन. आता जे आपण म्हणतो मून कशाच्या अलॉंग फिरा लागलं? या अर्थच्या अलॉंग. किंवा अर्थ कोणाच्या भोवती फिरा लागली? या सूर्याच्या भोवती. किंवा इतर जे प्लॅनेट आहेत ते विशिष्ट त्यांच्या त्यांच्या पाथ मध्येच आहेत, कुठे दुसरीकडे चालले का? नाही. म्हणजे हे सगळ्यांनी आपली जागा, एकमेकांची जागा फिक्स का ठेवलेली आहे? कारण की यांच्या दरम्यान कोणता फोर्स लागतोय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, चालते. बर, नीड फॉर ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, आता ग्रॅव्हिटेशनचा फायदा काय किंवा काय गरज आहे ग्रॅव्हिटेशनची? की कोणत्या पण गोष्टी खाली येण्यासाठी महत्वाचं काय आहे? ग्रॅव्हिटेशन. आताच आपण बघितलं, प्लॅनेट तिथलच्या तिथे किंवा त्याच मार्गाने फिरत राहावे, इकडे तिकडे न जावे सूर्याभोवती, त्याच्यासाठी म्हणजे प्लॅनेटरी मोशनसाठी काय महत्वाचं आहे? म्हणजे प्लॅनेटची मोशन. तर प्लॅनेटरी मोशनसाठी महत्वाचं आहे ग्रॅव्हिटेशन. सॅटेलाइट जे फिरा लागले, ज्यांच्याद्वारे आपण खूप मोठे फायदे बघतोय, ठीक आहे, तर त्यांच्या मोशनसाठी पण काय महत्वाचं आहे? ग्रॅव्हिटेशन. आणि अजून एक महत्वाचं, टाइड्स इन ओशियन. टाइड्स इन ओशियन, इथं बघा तुम्हाला ते चित्र दिसतंय, चंद्र, आणि इथे लहरी तयार होत आहेत. आता ते नंतरचं आपण कधीतरी बघू की चंद्राच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जो पृथ्वीवर लागू होते एकमेका दरम्यान, त्याच्यामुळे लहरी तयार होत असतात, अट्रॅक्शन होत असते त्या पाण्याचं, परंतु पृथ्वी त्याला परत खाली ओढते, आणि अशा प्रकारे काय तयार होतात? वेव्ह तयार होत असतात. म्हणजे वेव्ह कोणामुळे तयार व्हायला लागल्या? पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. म्हणून त्या लहरी तयार होण्यासाठी पण काय महत्वाचं आहे? ग्रॅव्हिटेशन अतिशय महत्वाचं आहे. ओके,
नंतर बघा आता ग्रॅव्हिटेशनची डेफिनेशन काय. आता लक्षात घ्या, आपण दोन जर मॅग्नेट गृहीत धरले तर एक तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतील किंवा मी जर साईड बदलली तर ते एकमेकांना रिपेल पण करतील. म्हणजे मॅग्नेटिक फोर्स हा फोर्स कशाचा आहे, एक तर अट्रॅक्शनचा आहे किंवा रिपल्शनचा आहे. परंतु कधीच असं होणार नाही की गोष्ट एखादी वर फेकली आणि ती खाली नाही आली, वरच्या वर लोटल्या गेली, असं कधीच होणार नाही. कारण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा नेहमी आतापर्यंत बोलल्याप्रमाणे अट्रॅक्शन वालाच फोर्स आहे. ज्या दोन गोष्टीमध्ये ग्रॅव्हिटेशन लागेल त्यांच्यामध्ये फक्त अट्रॅक्शन होईल, रिपल्शन होणार नाही. ओके, चालते. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डेफिनेशन काय बघा. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मासेस इन द युनिव्हर्स. आपल्या युनिव्हर्स मधल्या कोणत्या पण दोन मासेस दरम्यान जो काही अट्रॅक्शनचा फोर्स लागतो त्याला काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. ओके, हे नोट डाऊन करून घेसाल. नंतर बघा न्यूटन्स क्युरिओसिटी. आपण नाव घेतलं होतं पहिलेच आपल्या महत्वाच्या सायंटिस्टचं ग्रॅव्हिटेशन बाबत की सर आयझॅक न्यूटन. यांची जी क्युरिओसिटी होती ती कशी होती बघा. त्यांनी जे ऑब्झर्व फॉलिंग ऍपल, त्यांनी खाली पडत असलेला ऍपल बघितला. मग तो खालीच का पडतोय, इतर कुठेही ट्रॅव्हल का करत नाही, असं त्यांनी विचार करणे चालू केले. नंतर कनेक्टेड फॉलिंग ऍपल विथ मून्स मोशन, आणि नंतर त्यांनी एवढ्यावरच थांबले नाही. मग त्यांच्या हे पण लक्षात आलं की समजा ऍपल खाली पडतोय त्याप्रमाणे मूनवर पण कदाचित ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत असेल. परंतु एक गोष्ट आपल्या मनात येत नाही का की ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं, अट्रॅक्शनचा फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं ऍपल खाली पडायला लागला. पण मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर आपण म्हणतो मूनवर लागू व्हायला लागला, मग मून का नाही खाली पडत, याचं सविस्तर उत्तर आपण पुढे बघणार आहोत. किंवा तुम्ही त्याच्या कमेंट सेक्शन मध्ये थोडंसं ऍझम्पशन लावून ठेवा, याच्यानंतर आपण ते शिकणारच आहोत. ठीक आहे, तर ही क्युरिओसिटी कोणाची होती, न्यूटन यांची होती. नंतर बघा एव्हरी मास अट्रॅक्ट्स एव्हरी अदर मास. हे आपण शिकलो आता की एक प्रत्येक मास दुसऱ्या सर्व प्रकारच्या मासेसला काय करते, अट्रॅक्ट करते. आता एक्झाम्पल, अर्थ कोणाला अट्रॅक्ट करते, आपल्याला अट्रॅक्ट करते, म्हणून आपण पृथ्वीवर आहोत. यू कॅन ऑल्सो अट्रॅक्ट अर्थ. आता विषय कसा आहे की जरी आपल्याला दिसते की अर्थ आपल्याला नेहमी अट्रॅक्ट करायला लागली, आपल्याला जाणवते का की आपण पण अर्थला अट्रॅक्ट करायला लागलो, नाही. खरं बघितलं तर न्यूटनच्या नियमानुसार जितका फोर्स आपण अप्लाय करतो तितकाच रिप्लाय मध्ये अप्लाय केला जाते. म्हणजे मी ज्या फोर्सने पृथ्वीला आवडतो, पृथ्वी पण त्याच फोर्सने मला आवडते. परंतु आपल्याला नेहमी दिसते काय की मी हा पेन जर सोडला तर आपल्याला काय दिसतंय की पृथ्वीनं पेनला ओढलं, परंतु हे नाही दिसत की पेनने पण कोणाला ओढलं, पृथ्वीला ओढलं. असं का होत नाही, कारण की पृथ्वीचं जे मास आहे ते खूप ह्यूज आहे. कसं आहे, खूप मोठा आहे, म्हणून पृथ्वीद्वारे ते इफेक्ट आपल्याला दिसा लागला. ओके, चालते. त्याच्यानंतर बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर आत्ताच कॅरेक्टरिस्टिक बरेचसे डिस्कस केलेले आपण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेहमी कसा असते, ऑलवेज अट्रॅक्टिव्ह, ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. युनिव्हर्सल फोर्स आहे, जगामध्ये सर्वत्र हा फोर्स काय व्हायला लागला, लागू व्हायला लागला. जसं की प्लॅनेट्स दरम्यान किंवा सन आणि प्लॅनेट दरम्यान किंवा एक स्टार आणि दुसरा स्टार, पूर्ण गॅलेक्सीज यांच्या दरम्यान पण काय लागू व्हायला लागला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपण सांगितल्याप्रमाणे ग्रॅव्हिटेशनल फोर्स सहजासहजी छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये दिसून येते का, नाही. कारण की हा फोर्स एवढा स्ट्रॉंग नाही की छोट्या गोष्टीत दिसून येईल. मोठे मोठे जे सन, प्लॅनेट याच्या सारख्या गोष्टीमध्ये तो दिसून येते. म्हणून हा फोर्स कसा आहे, विकेस्ट फंडामेंटल फोर्स आहे. परंतु आपण म्हटलं त्याचा इम्पॅक्ट कसा आहे की जगामध्ये आहे मात्र हाच फोर्स सर्वत्र. म्हणून ऍक्ट्स ओव्हर इन्फानाइट डिस्टन्स. काम कसा करते, इन्फानाइट डिस्टन्सवर हा फोर्स लागू होतो. ओके, चलो. इम्पॉर्टन्स इन युनिव्हर्स. आता काय काय आहे आपल्या युनिव्हर्स मध्ये याचं इम्पॉर्टन्स, की बघा आपल्या पृथ्वीच्या भोवती जे काही हवा आहे, पाणी आहे, जे वातावरण आपण म्हणतो ते सगळं वातावरण. आता पृथ्वीच्या जर आपण जवळ बघितलं तर इथे हवा कशी आहे, खूप जास्त आहे. ओके, त्याच्यानंतर थोडी हवा कमी कमी होत जात असते वर. परंतु ही हवा कधीच या सपोज मी म्हणतो पृथ्वीच्या या क्षेत्राच्या बाहेर जात नाही का, कारण की जसं या वस्तूंना
सॉलिड लिक्विड सगळ्या गोष्टींना पृथ्वीने अट्रॅक्ट करून ठेवलं, तसं गॅसेसला पण पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सने काय करून ठेवलं, अट्रॅक्ट करून ठेवलं. म्हणून आपल्या अवतीभोवतीची जी हवा आहे ती इतर युनिव्हर्समध्ये जाऊ शकत नाही. म्हणून ऍटमॉस्फिअरला होल्ड कोणी केलेलं आहे, ग्रॅव्हिटेशनने. नंतर मेंटेन प्लॅनेटरी ऑर्बिट, जे प्लॅनेट पूर्ण इथे फिरतात सूर्याच्या भोवती, हे पण कोणत्या फोर्समुळे इकडे तिकडे का नाही जात ही पृथ्वी, कारण की याला पण कोणी पकडून ठेवलेलं आहे, सूर्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सने. नंतर रिस्पॉन्सिबल फॉर टाइड्स बघितलं आपण की लहरी पण कोणामुळे तयार होत असतात, चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. नंतर हेल्प्स फॉर्मेशन ऑफ स्टार अँड प्लॅनेट, आणि जे काही स्टार किंवा प्लॅनेट तयार होत असतात तेव्हा पण तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक खूप महत्वाचा रोल प्ले करत असतो. ठीक आहे, चलो. नंतर समोरच्या टॉपिकशी आता हे काही गोष्टी कशा रिलेटेड बघा. बट हाऊ एक्झॅक्टली डू प्लॅनेट्स मूव्ह अराउंड द सन. आपण हे तर शिकलं की ग्रॅव्हिटेशनमुळे सनच्या भोवती काय फिरतात, विशिष्ट ऑर्बिटमध्ये प्लॅनेट फिरतात, परंतु ते कोणत्या रीतीने फिरतात, त्याचे काही नियम आहेत का, कसे पण फिरतात, ह्या गोष्टी आपण नंतर शिकणार आहोत. आणि हे समजण्यासाठी आपल्याला एक महत्वाचे सायंटिस्ट आहेत जे न्यूटनच्या पण आधी आले होते, आणि ह्या सायंटिस्टच्या जे काही शोधकार्य होते त्याच्याच आधाराने न्यूटननी या गोष्टीचा, ग्रॅव्हिटेशनचा चांगल्या प्रकारे शोध लावला. म्हणजे हे सायंटिस्ट खूप महत्वाचे झाले. काय नाव आहे, केपलर नावाचे सायंटिस्ट. आणि केपलर नावाच्या सायंटिस्टनी लॉ दिले होते की सूर्याभोवती ग्रह कसे फिरत असतात. ओके, म्हणजे केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन हा आपला महत्वाचा सगळ्याच हिशोबाने टॉपिक असणार आहे. चालते, मग सांगा आता आज काय शिकलो आपण. व्हाय डू ऑब्जेक्ट फॉल, बरोबर आहे, ग्रॅव्हिटेशनमुळे. नंतर व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन, कोणत्या पण दोन मासेस मधला अट्रॅक्शनचा फोर्स म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशन. नंतर व्हाय इज ग्रॅव्हिटेशन इम्पॉर्टंट, का महत्वाचं आहे, तर त्याचे वेगवेगळे रिझन तुम्हाला माहिती आहेत, जसे की टाईड तयार होणे वगैरे वगैरे. ओके, चालते. काही अवघड वाटला नाही, टॉपिक अवघड नसतोच. समजल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी कशा असतात, सोबत असतात. आणि सर्व समजावून देण्यासाठी मी इथे आहे, काळजी करायची नाही सायन्सची. ओके, चालते. तर सविस्तर समजून घ्या. जिथे जिथे तुम्हाला वाटलं तिथे तिथे व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही नोट्स पण नक्की काढा. आणि भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कोणता टॉपिक घेऊन, केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. ओके, चालते, ठीक आहे, बाय बाय.